छगन भुजबळांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता। भुजबळांच्या वक्तव्यानंतर नाभिक समाजाने त्यांचा विरोध सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान या विधानानंतर भुजबळांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानांनी तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपली आपापसात त्या गावापुरतं हे सगळं प्रकरण होतं। ते जनरलाइज नव्हतं, ते सगळ्यांकडे घ्यायची काही आवश्यकता सुद्धा नव्हती। आपण केलेलं विधान हे गावापुरतं होतं, ते सर्वसमावेशक नसल्याचा खुलासा भुजबळांनी दिला। मात्र हक्काची लढाई मांडताना सत्तेतल्या नेत्यांनीच दुही माजेल अशी वक्तव्य करू नयेत म्हणून सामान्य लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। एक न्हावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं। मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानांनी तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपली आपापसात त्या गावामध्ये एका नाभिक समाजाच्या दुकानदाराने पोस्ट टाकली म्हणून मराठा समाजातील त्या गावातील मराठा समाजाने सांगितलं या दुकानावर बहिष्कार टाका, कुणीही या दुकानात जायचं नाही। मी म्हटलं की आता तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता, त्या गावातील सर्व नाभिक समाजाने जर तुमच्यावर बहिष्कार टाकला त्या गावात, तर तुम्ही काय मग एकमेकाचे केस कापणार का? हा माझा प्रतिसवाल होता। आम्ही शिवाजी महाराजांच्या पाठीशी होतो, पण आम्ही किती ओबीसी आहोत ते तुम्हाला जगाला माहिती। आम्ही शिवाजी महाराजांच्या मागे होतो, होता जेव्हा वाचल्याशिवाय हे आमच्यावरती म्हणे। शासनाने आम्हाला तुम्ही मदत करावी तशी माहिती, तर प्रत्येक दुकानदाराला प्रत्येक कारागीरला आता समजा आमच्या दुकानात 4 कारागीर द्या, त्याची रोजी भरून द्या, 200-400 रुपये द्या प्रत्येक कारागीरला। तसं बघितलं तुम्ही तुमच्या मतलबासाठी हे सगळं करताय। तुम्ही एवढे मत द्या, ह्यांनी एवढे मत द्या, ह्याच्यासाठी तुमचा खेळ असला। बसवणं दोघांना एकत्र, ह्या दोघांकडनं मत या निवडून तुम्ही आमची कामं करा, तुम्ही आमचे प्रतिनिधी होणार आहात। आम्हाला येणाऱ्या सरकारी अडचणी त्या दूर करा। या दुकानाला आम्हाला आरोग्य लायसनला 2,000 रुपये आम्ही भरायचे, हे समजा तरी गुडची मी चालते 2,000 रुपये वर्षीचे भरायचे। आमची अवस्था काय तर तुम्ही 2,000 रुपये भरायला लावताय आम्हाला। तुम्ही काय द्याल आम्हाला? तुमचा आणि आमचा संबंध काय? विनाकारण आमच्या समाजाला पेटून देऊ राहिले। पुढचं बघा, पंतप्रधान मुख्यमंत्री त्याच्याकडे भांडा, तुम्ही आमचा समाज दोषी करू नका। प्रकाश शेंडगे याबद्दल सांगतात की त्या गावात एका तरुणाने तसा मेसेज फिरवला होता। भुजबळ म्हणतात की तिथल्या मराठा लोकांनी तसा मेसेज पाठवला। मात्र एक तरुण किंवा गावातले काही लोक यांना जर आपण संपूर्ण समाजाची भूमिका गृहीत धरू लागलो तर मग गावागावात जातीची भांडणं पेटतील। स्वतः भुजबळच एका बाजूला म्हणतात की बऱ्याचशा मराठा समाजाची भूमिका वेगळी आहे आणि दुसरीकडे मात्र अशा घटनांचे दाखले देत ती भूमिका सर्वसमावेशक आहे अशीही विधानं होत आहेत। संदीप शिंदेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।